हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. मी आज गोव्यामध्ये आलेले आहे. गोव्यामधला हा माझा पहिला दिवस आहे. तर आज मी चापोरा फोर्ट आणि कलंगूट आणि बागा बीचला जाणार आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती भेटेल. पुण्यावरून आम्ही ट्रॅव्हल्स बुक करून मापसा या ठिकाणी आलो. मापसापासून साधारण 8 किलोमीटर अंतरावर मेरिडियन ओपस या ठिकाणी आमचा स्टे होता. खूप छान रूम होती आणि मोठी आणि स्पेशियस रूम होती. एका दिवसाचे आम्हाला 2500 एवढे चार्जेस होते. नंतर रिलॅक्सेशनसाठी आम्ही स्विमिंग पूलमध्ये आलो. नॉर्थ गोवा फिरण्यासाठी आम्ही स्कूटी ही रेंटेड घेतली होती. तर एका दिवसाचा 400 रुपये एवढे चार्जेस होते. हॅलो फ्रेंड्स, मी आता चापोरा फोर्टवरती आलेली आहे आणि तुम्हाला माझ्या मागं दिसत असेल याच ठिकाणी आपल्या बॉलिवूड मूवी दिल चाहता है या मूवीचं शूटिंग झालेलं आहे. तर खूप छान फोर्ट आहे. तुम्ही जर गोव्यामध्ये आलात तर या फोर्टला नक्की एकदा व्हिजिट करा. चापोरा फोर्टवरून खूप छान निसर्ग सौंदर्य बघायला भेटतं आणि आपल्याला फोर्टवरूनच अथांग सागराचं दर्शन बघायला भेटतं. मी आता चापोरा फोर्टवरती व्हिजिट केल्यानंतर बागा बीच आणि कलंगूट बीचला व्हिजिट करायला आलेली आहे. हा बघा, खूप मस्त आणि सुंदर व्ह्यू आहे. हे गोव्यामधले एकदम प्रसिद्ध बीचेस आहेत. शनिवार रविवारी या बीचेसवरती भयानक तुडुंब गर्दी भरलेली असते. मी आज वीकडे दिवशी आलेली आहे, त्यामुळे आज गर्दी खूप कमी आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि संध्याकाळी इथे जर तुम्ही फ्रेंड्स बरोबर आला असाल तर रात्री येथे नाईट पार्टी, फूड अँड लाईव्हली म्युझिक खूप एन्जॉय करू शकता. हा समुद्रकिनारा नॉर्थ गोव्यातला सर्वात मोठा आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ यासाठी प्रसिद्ध आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षात आणि उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये पर्यटकांचा सर्वोच्च हंगाम असतो. कलंगूट आणि बागा बीचवर आपल्याला जेटस्की, स्पीड बोट, बनाना राईड, पॅरासेलिंग असे वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्स बघायला भेटेल. व्हिडिओ आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. असेच माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि माझ्या व्हिडिओंना भरभरून प्रतिसाद आणि प्रेम द्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ऑल व्हिडिओज.